तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर गणपती बाप्पावर बरेच ट्युटोरियल आपण नक्कीच अपलोड केले, पण भावानं गणपती 2025 विसर्जनचा बॅनर आपण फायनल आता घेऊन आलोय. एकदम जबरदस्त बॅनर झाला. नक्कीच तुम्ही बनवून डायरेक्ट अपलोड करू शकता. तुम्हाला इंस्टाग्राम म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा, नक्कीच त्या गोष्टीवर तुम्ही शेअर करू शकता. कारण भरपूर लवकर आपलं विसर्जन सोहळा भावानं, त्यामुळे ते बॅनर म्हणजे भरपूर असे मला मेसेज वगैरे आलते, दादा त्यावर एक ट्युटोरियल घेऊन ये. तर फायनली आपण ते ट्युटोरियल आणलंय. तर बघायला गेलं तर संपूर्ण एचडी क्वालिटी संपूर्ण दिशी केलंय. बाकी मोबाईल युजरसाठी मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड केलंय मी तयार करून, काय विषय नाही. त्याच फोल्डरमध्ये मटेरियल आहे, त्याच फोल्डरमध्ये पीडीएफ फाईल, काय विषय नाही. डाउनलोड करा नक्कीच. तुम्हाला फक्त राहिल्या विषय त्या झिप फाईल मी पासवर्ड टाकला सांग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 3 स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड आहे, नक्कीच तुम्हाला पासवर्ड भेटणार, काही विषय नाही भावा. ठीक आहे, पासवर्ड व्हिडिओमध्येच राहतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अशा मी येतो मी फोटोशॉपला ओपन करू. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मी घेतलंय फोटोशॉप ओपन करून. आता जर बघायला गेलं तर बघू शकता या टाईप मध्ये आपण संपूर्ण डिझाईन इथं तुम्हाला प्रोव्हाइड केले पीएचडी फाईल मध्ये. ठीक आहे, जर तुम्ही पीएचडी फाईल ओपन केली तर नक्कीच यापर्यंत तुम्हाला इंटरव्ह्यू शो होऊन जाणार आहे. आता सर्वप्रथम आपण काय काय जसं कसं काय केलं ते संपूर्ण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, हे संपूर्ण आता या गोष्टी मी इथं हाईड करून देतो. ठीक आहे, एक एक लेअर पॅटर्न मी इथं हाईड करून देतोय एक एक गोष्ट. बाकी आता आपण काय काय केलंय ते नक्की तुम्हाला संपूर्ण दिवशी गोष्टी सांगतोय. ठीक आहे, तो काय विषय नाही बाबा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आता आपण एक साईज क्रिएट केली. ठीक आहे, आता ऑलरेडी मी तुम्हाला सेम टू सेम यामध्ये केलंय, तर नक्कीच तुम्ही ते यूज करा. बाकी जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या हिशोबाने साईज घ्यायची तर काय करायचं, फाईल न्यू जा, बाकी तुम्ही साईज नक्की सिलेक्ट करा या पॅनलवरून. जर वाटलं 10x10 करा. ठीक आहे, 10x15 पण करू शकता, आडवी म्हणा किंवा उभी म्हणा. रेझोल्युशन तुमच्या पीसीच्या परफॉर्मन्सनुसार नक्कीच ठेवा. डायरेक्ट इथे एंटर दाबलं कीबोर्डवर डायरेक्ट तुमची जी साईज ती क्रिएट होऊन तुम्हाला फोटोशॉपचा इंटरफेस शो करणार, काय विषय नाही. ठीक आहे, आपण ते त्याला डिलीट करून आपण साईज क्रिएट करायची. समजा अशीच आपण नॉर्मल एक साईज क्रिएट केली या टाईपमध्ये, तर काय केलं तर त्यावर आपण एक कलर मारला होता ब्ल्यू कलरमध्ये. कारण आपल्या डिझाईन आहे ना थोडे असे ब्ल्यू कलरचे टाईप एक आयडिया, म्हणजे सध्या ट्रेंड चालू इंस्टाग्रामला आयडियाला डिझाईन, त्या टाईपमध्ये तो करायचा आपण प्रयत्न केलाय. मला भरपूर या टाईमवर मेसेज आले की दादा अशी डिझाईन घेऊन ये. तर फायनली आपण तेच प्रोव्हाइड केले तुमच्यासाठी, काय विषय नाही. आता हे बघशात आपण कलर मारलाय. आता हा कलर घेतलाय तो म्हणजे इथून जिथून आपण न्यू लेअर ऍड करतोय मित्रांनो या टाईप मध्ये. ठीक आहे, अशा न्यू लेअर घेत चालतोय. त्या टाईप मध्ये शेजारी फाईलच्या शेजारी एक ऑप्शन आहे, त्यावर आल्यानंतर इथं तुम्हाला सांगतो इथं सॉलिड कलरचा ऑप्शन एक नंबर. तिथून तुम्हाला वाटेल तो कलर घ्या, पण आपण इथं ब्ल्यू घातलाय, तो काय विषय नाही. ठीक आहे, त्यावर आपण एक बॅकग्राऊंड मारलाय नॉर्मल. तर बॅकग्राऊंड मारल्यानंतर त्याला फिल्टर मध्ये जाऊन आपण गाउसन ब्लर मारलं. तर ब्लर मध्ये आलो, फिल्टर मध्ये ब्लर मध्ये आलो, आणि जे गाउसन ब्लर आहे ते गाउसन ब्लर मारले, जेणेकरून डिझाईन थोडी आपली ऍक्टिव्ह दिसल. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, त्यावर आपण टेक्स्चर मारलंय. हे बघशात आता हे तुम्हाला कसं दिसत, झूम केलं दिसणार. हे बघतात आता समजा मी ते झूम केलं, त्याला जर हाईड केलं तर हे बघू शकता फरक किती पडतोय आपल्याला. जर त्याला ऑन केलं हे बघू शकता, म्हणजे जिथं डिझाईन आपली फुटती भावना ती संपूर्ण ती भरून काढतं. त्याच्यामुळे ते एकदम प्रॉपर आहे, काय विषय नाही. त्यावर आपण एक पार्टिकल मारले मित्रांनो बाप्पांच्या मागून, या टाईपमध्ये पार्टिकल मारले. नंतर आपण एक नाव मारलंय, तिथं वक्रतुंड महाकाय त्या टाईपमध्ये त्याला मल्टिप्लाय केलंय. ठीक आहे, तो डायरेक्ट आपला इमेज असतो नॉर्मली. आणि तुम्हाला असे 2 गणपती बाप्पाची इमेज प्रोव्हाइड केली. पहिला हा एक आहे भावांनो, दुसरा हा एक. तर आपण नॉर्मल त्याला हा ठेवलाय तर हाच ठेवू. ठीक आहे, जर वाटलं तुम्हाला हा एड करून हा पण ठेवू शकता, ती तुमची मर्जी, काय विषय नाही. ठीक आहे, या टाईप मध्ये आपण ते केलंय. त्यावर इथे शेप मारले भावना आपण या टाईप मध्ये. ठीक आहे, या टाईप मध्ये आपण शेप मारला, हा शेप तुम्हाला डायरेक्ट प्रोव्हाइड केलाय. बाकी इथं फुल वगैरे मारलं, ते नाव वगैरे ऍड करून देतो. आता शेप घेतो ते. आता शेप चेंज करायचे कसे भावना, अनलॉक करा. जी ग्रुप आहे तुमची लॉक करून ठेवले मी प्रत्येक ग्रुप, म्हणजे जेणेकरून कसं माहितीये का, जर आपण डिझाईन करत असताना कुठे धक्का नाही लागणार. ठीक आहे, ज्याच्यावर काम करतो त्यावर तो होणार. कधी कधी XYZ आपल्याकडून होऊन जातं, तर त्यामुळे ते आपण त्याच्यावर लॉक करतो. इथं तुम्हाला लॉकचं ऑप्शन आहे, त्यावर जरी क्लिक केलं तरी अनलॉक होणार. जर तुम्ही इथून याच्यावर जरी क्लिक केलं तरी अनलॉक होणार. जिथून लॉक करते तिथून अनलॉक, हे नक्कीच त्यावर करू शकता. आता अनलॉक केल्यानंतर ते ग्रुपला इथं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर सर फाईल स्क्रोल डाऊन करा, तर पहिलं रेक्टँगल जे नाव आहे त्यावर एक लेअर बघायला भेटणार. लेअर म्हणजे एक इमेज. ठीक आहे, रेक्टँगल म्हणजे जे आपण फोटोशॉप मध्ये क्रिएट केलं राहतो तो शेप. ठीक आहे, तर आता बघू शकता इथं लेअर आहे ना, ते समजा इथं तुम्हाला तुमचा वाटेल तो फोटो टाकायचा. तो फोटो घेतल्यानंतर ना कंट्रोल V दाबून फोटो पेस्ट करून घ्या. बाकी त्याला राईट क्लिक करून
फक्त क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. आता रिलीज क्लिपिंग मास्क म्हटलं हे बघू शकता असं होणार आहे. आता समजा आपण हा फोटो घेतलाय आणि त्या लेअरच्या वर आणलाय, त्याला राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क म्हटलंय. ठीक आहे, असे पण तुम्ही नक्की ते सर्व चारही चेंज करायचे. बाकी नंतर त्याला काम झालं तर ग्रुपला यापणे बंद करून लॉक करून घ्या. बाकी भरपूर आता इथे एक शेप ऍड केलाय. त्याच्यानंतर इथं खाली असे भरपूर नाव टाकले, हे बघू शकते. या टाईप मध्ये एक टेक्स्ट मारलाय आपण, कॉपी करायची नाही त्या टाईप मध्ये. ठीक आहे, या टाईप मध्ये खाली एक थोडं असं ब्लेंडिंगला मारलंय, बाकी वरतून थोडं क्वालिटी मारलंय. आता सरळ टेम्पर खालीचा थोडा माळा घेतलाय दोन. आता थोडे आपण टेक्स्ट वगैरे ऍड करतो. ठीक आहे, सिम्पल या टाईप मध्ये आपण ऍड केलंय. बाकी ते बघू शकता तुम्ही प्रमुख आकर्षण वगैरे. आता XYZ नाव घेतलंय बँडचं वगैरे मी. ठीक आहे, हे काय कुठं काय आपलं काही नाही. XYZ तुम्हाला आपल्या पूर्ण मायने बनवून दिलाय. नक्कीच तुमच्या हिशोबाने तुम्ही चेंज करून मंडळाचं तुमचं नक्कीच अपलोड करू शकताय, काय विषय नाही. या टाईप मध्ये संपूर्ण असे आपण केलंय, हे बघू शकता. आता संपूर्ण दाखवतोय तुम्हाला. बाकी हे बघू शकता अशा टाईम मध्ये संपूर्ण डिझाईन आपण क्रिएट केली. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, आपण कलर लुकअप मारलाय किंवा कर्वज मारलाय. कर्वज तुम्हाला माहितीच असेल. इथं राईट याच्यावर क्लिक करून तिथे कर्वचा ऑप्शन आहे. जर या साईजची जी साईज आहे मित्रांनो, जर तुम्ही वाढवली तर नक्कीच डिझाईन लाईट होणार. या टाईप मध्ये इकडून जर केलं तर कॉन्ट्रास्ट टाईप थोडी डिझाईन वाटणार तुम्हाला. डार्क म्हटलं तरी चालेल, काय विषय. या टाईप मध्ये हे बघू शकता. असे खतरनाक आपला हे बघू शकता. पहिला अशी डिझाईन अशी झाली. या टाईप नक्कीच ते करू शकता. तुमच्या हिशोबाने लागेल तसं तुम्ही नक्कीच करा. डिझाईन क्वालिटी दिसणार, काय विषय नाही. तर असे फाईल आपलं आजचं ट्युटोरियल होतं भावना. असेच वेगवेगळे ट्युटोरियल मी नक्कीच घेऊन येणार. मला नक्की कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.